नमस्कार मित्रांनो, बांगलादेशमध्ये शाळा, कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी बिलकुल शटडाऊन करण्यात आलेत। या ठिकाणी मोबाईल इंटरनेट कनेक्शन सुद्धा सस्पेंडेड करण्यात आले। মুক্তিযোদ্ধাদের নাতিপুতিরাও পাবে না, তাহলে কি রাজাকারের নাতিপুতিরা পাবে? हजारोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात प्रोटेस्ट करू लागले। अनेक घरांना तोडफोड करून जाळलं गेलं। 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि हजारोच्या संख्येने लोक जखमी झाले। या ठिकाणी काही लोक तर सरकारमध्ये असलेली पंतप्रधान शेख हसीनाला डिक्टेटर म्हणून घोषित करतायत। या ठिकाणी इमर्जन्सी मिलिटरी कर्फ्यू देखील लावण्यात आलेला आहे आणि याच्यातच अनेक लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे। Troops on the streets, a strict curfew, a near blackout of communication. मग या सर्वांमागे नेमकं कारण काय आहे हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बांगलादेशमध्ये 56% आरक्षण आहे लोकांसाठी गव्हर्नमेंट जॉबसाठी। भारताचं आरक्षण आणि बांगलादेशच्या आरक्षणामध्ये बिलकुल फरक आहे। भारतामध्ये कास्ट बेसिसवर आरक्षण देण्यात येतं, म्हणजे जर एखादा व्यक्ती बॅकवर्ड क्लासला बिलॉंग करतो तर त्याला आरक्षण देण्यात आलेलं आहे। परंतु बांगलादेशमध्ये तसं नाहीये। बांगलादेशमध्ये आरक्षण दिलं जातं फ्रीडम फायटरच्या बेसिसवर, म्हणजे ज्या लोकांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याच्यासाठी झटले, ज्यांनी रक्त सांडलं, त्याच्यासाठीच ते आरक्षण देण्यात आलेलं आहे। परंतु याही पेक्षा जर आपल्याला चांगलं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बांगलादेशच्या इतिहासामध्ये जावं लागेल। मित्रांनो, 1970 मध्ये ज्या वेळेस बांगलादेश स्वतंत्र झाला नव्हता त्यावेळेस हा पाकिस्तानचाच अविभाज्य अंग होता। आताचा बांगलादेश आहे त्याला ईस्ट पाकिस्तान म्हणून ओळखलं जायचं आणि आताचा पाकिस्तान जो आहे त्याला वेस्ट पाकिस्तान म्हणून ओळखलं जायचं। ईस्ट पाकिस्तानमध्ये राहणारे लोक बेंगोली लँग्वेज बोलायचे। या ठिकाणी 90% लोक असे होते जे बेंगोली लँग्वेज बोलायचे। उर्दू भाषा बोलणारे फक्त 10% लोक या ठिकाणी होते। परंतु वेस्ट पाकिस्तानने उर्दू भाषा एक्सपोर्ट करायला सुरुवात केली ईस्ट पाकिस्तानमध्ये। जर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर विचार केला, ईस्ट पाकिस्तान मधून 59% एक्सपोर्ट होत होतं, परंतु वेस्ट पाकिस्तान मधून फक्त 29% गुड्स एक्सपोर्ट होत होता। मित्रांनो, नोव्हेंबर 1970 मध्ये ज्यावेळेस या ठिकाणी सायक्लोन आलं त्याच्यामध्ये बांगलादेश नेस्तनाबूत झाला। World in 1970, a massive storm swept into the Bay of Bengal, drowning 500,000 people. It was one of the worst natural disasters in 3 लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाला, परंतु वेस्ट पाकिस्तानने ईस्ट पाकिस्तानला बिलकुल कुठलीच मदत केली नाही। 1970च्या इलेक्शन मध्ये ईस्ट पाकिस्तानकडे होते 162 जागा आणि वेस्ट पाकिस्तानकडे होते 138 जागा। परंतु इंटरेस्टिंग गोष्ट अशी की वेस्ट पाकिस्तानमध्ये लोकांनी वेगवेगळ्या पार्टींना थोडे थोडे मतदान केले होते आणि प्रत्येक पार्टीचे काही लोक त्या ठिकाणी निवडून आले होते। परंतु ईस्ट पाकिस्तानमध्ये म्हणजे आताच्या बांगलादेशमध्ये एक सिंगल लार्जेस्ट पार्टी निवडून आली आणि तिचं नाव होतं अवामी लीग पार्टी। या पार्टीला लीड केलं जात होतं शेख मुजीबर रहमान कडनं। या इलेक्शनचा रिझल्ट इतका इंटरेस्टिंग होता की अवामी लीग पार्टीने 160 जागा जिंकल्या होत्या आणि त्यावेळेस मुजीबर रहमान याने डिक्लेअर केलं की वेस्ट पाकिस्तानवर आमच्याच पार्टीची रुलिंग असेल। परंतु त्यावेळचे मिलिटरी फोर्सचे चीफ यहा खान याला हे मान्य नव्हतं आणि या इलेक्शनला त्यांनी इल्लीगल ठरवलं, म्हणून ईस्ट पाकिस्तानमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला। आणि या ठिकाणातील मिलिटरीने ईस्ट पाकिस्तानच्या जनतेवर अत्याचार आणि अन्याय करायला सुरुवात केली। मुजीबर रहमानला अरेस्ट करण्यात आला आणि अक्षरशः जेलमध्ये बंद करण्यात आलं आणि याचाच भारी परिणाम 10 लाख बांगलादेशी लोकांवर झाला। म्हणूनच बांगलादेशमध्ये लिबरेशन वार तुम्हाला 1971 मध्ये दिसली आणि त्यावेळेस भारताने बांगलादेशला मदत केली स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि त्यावेळेस आपल्या देशामध्ये पंतप्रधान होते श्रीमती इंदिरा गांधी। Mujibur Rahman, the leader of East Pakistan, declared the region an independent republic, which he said will be called Bangladesh, the land of the Bengalis. अशातच अनेक लोकांनी सहभाग घेतला आणि बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि या लढाईमध्ये अनेक लोक फ्रीडम फायटर्स ठरले आणि आज जो प्रोटेस्ट आपण बांगलादेशमध्ये बघतोय त्याच्यासाठी जबाबदार आहेत फ्रीडम फायटर्स ज्या वेळेस होऊन गेले आणि म्हणून आजच्या प्रोटेस्टला कारणीभूत आहे कोटा सिस्टम, जो 30% रिझर्वेशन लोकांना देण्यात आलं आहे जे होते फ्रीडम फायटर्स।
56 मधून 30% आरक्षण हे फ्रीडम फायटर्सच्या परिवाराला देण्यात आलेलं आहे. 10% महिलांसाठी, 10% आहे मायनॉरिटीसाठी आणि 1% विकलांगसाठी आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणून आजचे जे प्रोटेस्टर्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे 30% आरक्षण आजही चालू आहे, जे फ्रीडम फायटर्स पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेलेत, त्यांच्या नातू पंतूंना देण्याचं काय काम आहे? आरक्षण हटलं पाहिजे, गेलं पाहिजे, निघायला पाहिजे आणि आम्हाला त्याचा लाभ मिळायला पाहिजे. म्हणून हा प्रोटेस्ट चालू आहे. ज्या लोकांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्यासाठी हे तर अप्लिकेबल होतं, एवढी गोष्ट तर समजते. परंतु त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना कसं काय आणि त्यांच्यानंतर त्यांच्या नातवांना कसं काय, ही गोष्ट कुठेतरी लोकांना खटकली. बांगलादेशमध्ये बेरोजगारीचं प्रमाण आजही खूप जास्त प्रमाणात आहे. 1972 मध्ये फ्रीडम फायटर्ससाठी हे रिझर्वेशन देण्यात आलं होतं, परंतु 1997 मध्ये हा कोटा एक्सटेंड केला गेला आणि त्याच्यात डिक्लेअर केलं सरकारने की जे लोक फ्रीडम फायटर होते त्यांच्या मुलांना देखील याचा लाभ होणार आहे, त्यांना देखील 30% आरक्षण मिळणार आहे. त्याच्यानंतर परत 2010 मध्ये याला एक्सटेंड करण्यात आलं आणि सांगितलं गेलं की हा जो लाभ आहे आरक्षणाचा तो फक्त फ्रीडम फायटर नाही, त्यांच्या मुलांना नाही, तर त्यांच्या मुलांना देखील हा लाभ मिळणार आहे. आणि यासाठी 2012 आणि 13 मध्ये बांगलादेशमध्ये मोठी मुवमेंट पाहावयास मिळाली. म्हणून फायनली या ठिकाणातील सरकारने डिक्लेअर केलं 2018 मध्ये की सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लासचे जे जॉब्स असतील त्याच्यासाठी हे जे रिझर्वेशन हे राहणार नाही. ही गोष्ट इथेच समाप्त झाली असती, परंतु काही फ्रीडम फायटरचे मुलं होते, त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन जारी केलं आणि याच्यात दाखल केलं की आम्हाला जो आमचा राईट आहे तो मिळायला हवा. ते पिटिशन फाईल केलं होतं, ते करेक्ट आहे आणि सरकारने रिझर्वेशन दिलंच पाहिजे आणि ही कोटा सिस्टम पुन्हा गव्हर्नमेंटने लागू केली. मित्रांनो, आतापर्यंत हा प्रोटेस्ट ठीकठाक होता, परंतु या प्रोटेस्टने रौद्र रूप धारण केलं. त्यावेळेस शेख हसीना त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की हे जे आरक्षण आहे 30% हे फ्रीडम फायटर्सला न जाता रजाकारला गेलं पाहिजे का? रजाकार आहे पार्शियन शब्द आणि याचा अर्थ होतो देशद्रोही. म्हणजे त्या काळामध्ये ज्यावेळेस बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळेस काही लोकांनी वेस्ट पाकिस्तानला मदत केली होती, परंतु जे लोक या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला प्राण गमावतात त्यांना फ्रीडम फायटर्स म्हटलं गेलं होतं. आणि हा रजाकार शब्द हा आताच्या प्रोटेस्टरमध्ये खूप मोठं घर करून गेला आणि प्रोटेस्टला व्हायलन्स रूप प्राप्त झालं. कारण की त्यावेळेस अनेक लोकांना जे रजाकार होते त्यांना शोधून मारण्यात आलं, काहींना सूट देण्यात आली आणि काही आता सुद्धा जेलमध्ये त्यांचा ट्रायल चालू आहे. म्हणून आता जो प्रोटेस्ट चालू आहे तो आहे रिझर्वेशनमुळे. तुम्हाला काय वाटतं? 30% रिझर्वेशन जे आहे ते सरकारने खरंच आता फ्रीडम फायटरच्या नातू पंतूंना दिलं पाहिजे का ते काढून टाकायला पाहिजे? कमेंटमध्ये